हॅलो गाय, स्वागत आहे तुमचं माझ्या या नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये। आज आपण बनवणार आहोत झटपट 10 मिनिटात बनेल असा चिकनचा राईस। इथे मी घेतला होता एक कांदा, एक टोमॅटो, ते तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही चिरून घेऊ शकता। त्याचप्रमाणे 4-5 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि चिकन। आता मी घेतलं कुकर मध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्यानंतर जिरे टाकायचे, सर्व खडे मसाले टाकायचे। खडे मसालेमध्ये मी घेतला आहे तमालपत्र, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी। हे सर्व तसं मिक्स करायचं। त्यानंतर कांदा टाकायचा, कांदा पण टाकून त्याला एक चांगलं परतायचं आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो, मग आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद आणि सुहानाचा मी वापरला आहे सुहानाचा गरम मसाला आणि सुहानाचा चिकन मसाला। तुम्ही हव्या त्या तुम्हाला आवडेल त्या कंपनीचं तुम्ही वापरू शकता। आणि त्याच्यामध्ये मी जे वापरला आहे, मी घेतला आहे कोलमचा तांदूळ आणि 1 वाटी कोलम तांदूळ घेतला आहे। तुम्हाला हवे ती वाटी घ्यायची, स्वच्छ धुवून मी कोलमचा तांदूळ घेतला आहे। हे पण मी याच्यामध्ये टाकणार आणि सर्व एकत्र परतून घेणार। आणि थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण टाकायचं आहे 1 मोठा ग्लास पाणी। पाणी थोडंसं कमी टाकायचं, कारण की आपल्याला हा राईस सुटसुटीत होतो, म्हणून आपण 1च ग्लास फक्त पाणी घेणार आहे। आणि हे जसं एक उकळी यायला लागली की आपण कुकर बंद करायचा आणि 3 ते 4 फक्त 3च शिट्ट्या घ्या, म्हणजे जास्त भात करपणार पण नाही आणि मोकळा होणार। आणि हा नॉनस्टिकीचा कुकर असल्यामुळे यात राईस वगैरे चिपकत नाही, पण तुम्ही 2 ते 3 शिट्टी घ्या आणि आपला भात रेडी होणार। आणि मस्त मग मी एन्जॉय करणार आहे आपली सिरियल बघत बघत। आणि खूप सुंदर बनतो हा भात, अप्रतिम लागतो। तर या खायला मग। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक यू।